खेड शहरात माणुसकी आणि प्रामाणिकपणाचा आदर्श घालून घेणारी घटना समोर आली आहे. तब्बल 8 महिन्यांपूर्वी अहमद चौगुले यांचं हरवलेलं पाकिट रिक्षा चालक सिकंदर कुंभारनीकर यांना मिळालं होतं. या पाकिटामध्ये 4,200 रुपये आणि महत्वाची कागदपत्र होती. विशेष म्हणजे 8 महिन्यानंतरही पाकिटातील रक्कम आणि कागदपत्रे जशीच्या तशी ठेवून सिकंदर कुंभारनीकर यांनी हे अहमद चौगुले यांना परत केलं. या प्रामाणिकपणाबद्दल अहमद चौगुले यांच्या वतीने सिकंदर कुंभारनीकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्यासह युसुफ चौगुले, वहीद चौगुले, भाजपा अल्पसंख्याक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीमभाई सईबोले, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस ऍडव्होकेट मिलिंद उर्फ दादी मांगावकर, साजिद रावल आणि भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार उपस्थित होते. सिकंदर कुंभारनीकर यांच्या या कृतीचं उपस्थितांनी कौतुक केलं. आज या ठिकाणी सांगायला आनंद होतोय, भारतीय जनता पार्टीच्या रिक्षा स्टँडचा आमचा रिक्षा चालक सिकंदर आमचा कुंभारनीकर याला आमच्या अहमद चौगुले यांचं 8 महिन्यापूर्वी हरवलेलं पैशाचं पाकिट 4,200 रुपये त्यामध्ये होते आणि आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेचे सगळे ATM त्यामध्ये होते. आज 8 महिन्यानंतर जसं ते तसं पाकिट या आमच्या सिकंदरला ते 2 महिन्यापूर्वी मिळालं आणि हे सगळं पैशानं भरलेलं पाकिट, डॉक्युमेंट्स असलेलं पाकिट आज आमच्या चौगुले साहेबांना त्यांनी परत केलेलं आहे. डॉक्युमेंट्स त्यांनी चेक करून घेतलेले आहेत. खेडमध्ये आणि पर्यायाने कोकणामध्ये प्रामाणिक माणसं असल्याचं उत्तम उदाहरण आमच्या सिकंदरच्या माध्यमातून आहे. आज त्याच्या हातावरती पोट आहे तरी देखील या समाजामध्ये एक चांगला आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. आणि आमच्या खेळचे सगळेच रिक्षावाले आपल्या वाहनात सापडलेली वस्तू किंवा एखाद्या रस्त्यावरती बेवारस सापडलेली वस्तू ही वस्तू प्रामाणिकपणे एक तर त्या माणसाला परत करतात किंवा पोलीस स्टेशनला जमा करतात. हा इतिहास आहे आणि हा वैभवशाली इतिहास हा सिकंदरने पुन्हा एकदा आभारीत राखलेला आहे. म्हणून आम्ही सर्व आणि आमच्या चौगुले साहेबांनी त्यांचा या ठिकाणी येऊन सत्कार केलेला आहे आणि त्यांना भेटवस्तू देखील देऊ केलेली आहे. परंतु कुठल्या प्रकारची आर्थिक भेटवस्तू न स्वीकारता फुलांची भेटवस्तू त्यांनी स्वीकारलेली आहे. असाच प्रामाणिकपणा आपल्या पुढच्या भविष्याच्या वाटचालीमध्ये इतर सगळ्याच रिक्षा चालकांनी करावा हा संदेश आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आणि सिकंदरला या ठिकाणी शुभेच्छा देखील देतो.